फलंदाजीसाठी लगेच दाखल व्हायचंय. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम च्या वतीनं आणि आजचा हा दुसरा दिवस ग्रुप ई मधील शेवटची मॅच आपल्या भेटीला आली आणि यानंतर आपण ग्रुप एफ कडे वळणार आहोत. ग्रुप एफ च्या 4 टीम विनंती आपण रिपोर्ट करा आणि तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आगाशी वर्ष जीवदानी माऊली, आपली ओमसाई आणि जेसीसीबी चारही संघांनी लगेच रिपोर्ट करा. लेट्स प्लेचा इशारा. तन्मय मोरे. पहिला चेंडू कासमचा यावेळेला वेगाने फेकलाय. ओहो, फिल्डिंग चांगली परंतु तोपर्यंत एक धाव चपळाईनं पूर्ण केली आहे आणि धापलकाचा श्रीगणेशचा शोधा झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला कासम, दुसऱ्या बाजूला मयूरला तो काहूर माछबाबा लागणार आहे, अन्यथा त्याच्या संघाला मोठ्या धावफलकापर्यंत जाण्याचे संकेत नाही मिळणार. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. कधी कधी हवेने सुद्धा पेटतो आपोआप. लेग स्टंपच्या बाहेर तन्मय मोरे. वाईटचा इशारा नाही. अतिरिक्त दाब आल्यानंतर आता मात्र मयूरने चेंडूला ड्राईव्ह केलं. एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल. 2 चेंडूचा खेळ आणि 3 धाबा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगला मॅचेस आतापर्यंत आपण पाहिला. खंडोबा बॉईजचा संघ या स्पर्धे बाहेर होताना पाहायला मिळाला, जो खास बिलाल पाड्यावरून इथे खेळण्यासाठी आला होता. आणि अखेरकार या ग्रुप मधील आपण ओहो, चेंडू मागे अडवल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर तन्मयला ॲज अ लीड बॉलर म्हणून जो रोल दिलाय तो रोल अदा करत असताना बळकटी येते, आत्मविश्वास बळावतोय आणि असं असताना 3 धाबा धावफलकावरती आहेत. बॅकफुटर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू महेशच्या हातामध्ये जाईल. पुन्हा एकदा सिंगल धाव. बाउंड्रीज इतक्या मोठ्या आहेत की इथे धावा खोऱ्यानं बनतील अशी आशा सर्वजण वर्तवतात, परंतु मारण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करतात. हे चित्र कालपासून आपण बघितलंय. खाली राहणारा चेंडू आहे यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल गेल्यानंतर ती बेल्स पेटते. बॉल बरोबर खडा टाकतोय की काय तन्मय समजायला मार्ग नाहीये. लास्ट बॉल. चेंडू गॅप मधून आशिष वेगानं चेंडू फेकलाय, परंतु हातामध्ये चेंडू राहिलेला नाहीये. असं असताना एकदा धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबा धावफलकावरती बाप्पा मोरिया नवापूर या संघाच्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय आणि अडवल्यानंतर एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूत एक धावले. सँडी आज इतकीशी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये, म्हणूनच या मॅच मध्ये त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. महेश पुन्हा एकदा चांगले फील्ड करतोय आणि एक धावून पूर्ण केले. एक सर्वाधिक मोठी चिंतेची बाब काय, जो इन्फॉर्म क्षेत्ररक्षक होता तो मात्र आज अपयशी ठरला भाऊ, आणि त्याला मात्र या सामन्याला मुक्ताना आपण पाहतोय. छोटीशी इंजरी आहे आणि त्यामुळे हे चित्र पाहायला मिळालं. यावेळेला मयूरच्या बॅट मधून अफुल्लातून ऑन ड्राईव्ह चेंडू निघून चालला इंटू द गॅप. 4 रन्स, चौकार, 4 धाबा. मयूर 3 चेंडू चाचणी खेळण्याने शिल्लक आहे. अतिशय चांगला चौकार आणि त्यानंतर बाप्पा मोरियाने कमबॅक केलाय आणि पलटवार म्हणतात ना पहिल्या षटकानंतर करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. सिंगल धाव येते. धावफलक धावा 12. कासम स्ट्राईक एंडवरती. कासमच्या खांद्यावरती रेड जर्सी म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने सुद्धा जिंकलाय. चेंडू वेगानं क्षेत्ररक्षका जवळ आलाय, अडवला जातोय, तोपर्यंत पुन्हा एकदा धावून कंप्लीट होतीये. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024
क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात आणि या महासंग्रामाचा आजचा दुसरा दिवस, महत्वाचा दिवस. इथं प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, त्याचं कारणही आहे. 32 संघांचा समावेश असणारी स्पर्धा आहे. पहिले 12 संघ कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेला खेळले त्यावेळेला त्या 12 संघांमधून एक संघ 12 संघांमधून 6 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाले होते. त्यामध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला होता यज्ञेश 11 LNCC, दुसरा संघ क्वालिफाय झाला होता सायबा बी, तिसरा संघ धावपलकाचे दाबा 2 षटकाच्या समाप्तर 14 आहेत, 14 आणि ज्यावेळेला बी ग्रुपमध्ये आलो त्यावेळेला पहिला संघ क्वालिफाय झाला होता कंगारू, त्याच्या सोबतीनं दुसरा संघ क्वालिफाय झाला होता गुरुदत्त मनवेलपाडा, तिसरा संघ म्हणजेच सी ग्रुपमधील पहिला संघ रेहान दुर्गेश 11 आणि त्यांच्या साथीनं क्वालिफाय होणारा संघ होता आईक बिरा नारंगी. ज्यावेळेला चौथ्या ग्रुपकडे आपण आलो, आजच्या दिवसभराचा चौथा ग्रुप ज्यावेळेला बघितला त्यावेळेला पहिला संघ क्वालिफाय झाला होता JKCC अर्नाळा आणि त्यानंतर तिथून दुसरा संघ दिसला होता, त्याचं नाव होतं सायबा. असे 8 संघ आतापर्यंत क्वालिफाय झाले. त्यानंतर 9वा संघ सुद्धा क्वालिफाय होता दिसला होता, त्याचं नाव होतं तेजस 11 आणि आता 10वा संघ या मॅच मधून आपल्याला मिळणार आहे आणि तो कोणता असेल ही येणारी काळबेळ सांगेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, 15 धावा धावपलकावरती, 4 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. अंडर अ बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. एक धाब्यासाठी झगडावं लागतं, लढावं लागतं आणि कधी नाही ते सिंगल धाब्यासाठी डॉटसाठी टाळ्या सुद्धा वाजवाव्या लागतात. चौकार षटकारांच्या ओघामध्ये वाहणाऱ्या दुनियेमध्ये आपण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये येत असताना एका धावेचे टाळ्या वाजवताना तो आनंद खूप वेगळा असतो, तो संघर्ष खूप वेगळा असतो. धावचीची संधी हातामधून चेंडू मला वाटतंय निसटलाय, त्यामुळे एक धाव यशस्वीरित्याने मयूरने पूर्ण केली आहे. बाप्पा मोर्या नवापूर हा संघ एका बाजूला आहे, त्याच्या समोर 2 हात करत असताना आशिष 11 आपण पाहतोय. एक झंझारवाणी लढवय या संघ, प्रचंड प्रतिभा या संघामध्ये सुद्धा आहे. महेश, आशिष सारखे खेळाडू, निलेशची उणीव जरूर आहे. चेंडू हवेमध्ये डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, कासम बाद, पहिला हादरा बाप्पा मोर्या नवापूरला, गॉन. अठरा धावा धावपलकर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि त्यावरती सुद्धा एक धाव येते. याचा जर 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावपलकर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. या मॅच नंतरची मॅच दोन्ही कर्णधार टॉस साठी या. आगाशी वर्षे जीवदानी माऊली, जीवदानी माऊली संघाचा संघनायक आणि आगाशी संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आशिष पाटील रॉनी आणि यावेळेला बेगानं चेंडू फेकला गेला आहे, परंतु धावचीची संधी सुद्धा मिस होतीये. एक धाव डाऊन पूर्ण केले जाते. पाहाच क्षेत्ररक्षण जितकं चांगलं तुमचं होणार आहे तितकंच तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये धावा कमी चेस कराव्या लागतील. इथं जर क्षेत्ररक्षणामध्ये उणीवा भासल्या तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये तितकाच मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि म्हणूनच तो संघर्ष किती मोठा. चेंडू अडवलाय अक्षय शिरसेकरनं आणि एक धाव मात्र त्यावरती धावून पूर्ण केली जाते. शेवटच्या अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. धावपलकाचे धावा 22 आहेत. 22 वरती 3 आले तर 25 होतील. 26चं टार्गेट बनेल आणि त्या धावा सुद्धा डिपेंडेबल आहेत. 27-28 धावांचा बचाव झाला या मैदानावरती. मयूर व्हॉट अ शॉट, अतिशय चांगला फटका. मयूरने दाखवली आपली ताकद, नजाकत
आणि सुंदर पेशकश MPL चौकार 4 धाबा. आप्पांनी जवळ बोलावलं आणि काहीतरी कानमंत्र दिलाय आणि आप्पाचं ऐकत नाही असं कधी मयूर होत नाही. बघूयात मयूर कितपत आप्पाचं ऐकतोय. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पुन्हा एकदा आशिष पाटील रॉनी गोलंदाजी मार्कवरती बॅटची एक चेंडू मागे. संधी नाहीये. एक धाब्यासाठी चेंडू निघून जातोय. धावफलक 27 वरती गेलंय. जिथे 26 ची चर्चा होती तिथे 27 झाल्यात. म्हणजे एक जरी धाव नाही आली तरी 28 होऊ शकतं. 28चं टार्गेट बनेल. एक आले तर 29चं टार्गेट बनेल. चौकार आला तर मात्र 32चं टार्गेट बनेल. काय घडले चेंडूवरती. हलक्या हाताने खेळलेत होळकर आणि चेंडूला अडवलंय गोलंदाज रॉनीनं. आणि एक धाव येत असताना 28 धावा 29चं टार्गेट ठेवलं गेलं आशिष इलेव्हन या संघासमोर. बाप्पा मोरया नवापूर या संघाच्या माध्यमातून. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर पाठवा. तोपर्यंत दोन्ही कर्णधार आपण आलेत का. आगाशी कॅप्टन कर्णधार आलाय ना. जीवदानी माऊली कर्णधार आपण या 29 करायचं आहे. जीवदानी माऊली कर्णधार कोण येणार टॉसला. लवकरात लवकर या. बाप्पा मोरया नवापूर आपल्यासाठी स्पेशल वॉर्निंग आहे. वेळ जास्त घेऊ नका. आयोजन कमिटीने सांगितलंय. मगाच्या मॅच मध्ये जास्त वेळ गेलाय. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. जीवदानी माऊली कॅप्टन आलाय का. या लवकर. मी विनंती करेल अतुल दादा पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभस्ते नाणेफेक केली जाईल. दोन कर्णधार इथे जॉईन झालेत. आबिद पठाण सूरज चव्हाण. हेड इज द कॉल फ्रॉम आबिद फ्रॉम आगाशी टेल इट इज. मी विनंती करेल अतुल दादा आपण स्थानापन्न व्हा. सूरज टॉस जिंकला काय निर्णय असेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारची तयारी आहे जीवदानी माऊलीची. समोरचा संघ चांगला आहे. मग त्यासाठी आम्ही 30च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं बनवलवाड्याचं यावर्षीचं आयोजन इथं आल्यानंतर. आत्ताच मी आलोय. बघू आता. बघितलं नाही अजून. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. आबिद टॉस जिंकला तर काय निर्णय असता. फिल्डिंगच घेतली असती. संघामध्ये सर्व खेळाडू आहेत की आज काही बदल. नाही आहेत जे खेळतात तेच आहेत. कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि कशा प्रकारची तयारी आहे. फार छान केलं आणि आम्ही पण तसेच खेळू आता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम जीवदानी माऊलीनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केला आगाशी टीमला यानंतरच्या मॅच मध्ये जिथे ग्रुप F ला सुरुवात होणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने पहिला चेंडू बंदुकी से निकलती हुई गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों गेले. व्हाट अ शॉट. पाचव्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणजे आम्ही समालोचनाला बसल्यानंतर पहिला चेंडू फेस केला त्यामुळे तो पहिला चेंडू झाला. रितेश राणे मगाचपासून धावबाद होत होते. आता मात्र त्या धावबाद न होण्याचा निर्णय घेतलाय आणि चौकाराने मॅच फिनिश करण्याच्या दृष्टीने वाटचाल होती. पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 9. 18 मध्ये 20 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे.
11 धावा दाखल करतेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी 4 चेंडूत अजूनही खेळणे शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु बॅटची इनरेज घेऊन चेंडू आलाय निघून. चांगली फिल्डिंग, परंतु 3 धावा, मग 1 धाव इथे घेतले गेले म्हणजे 3 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये. सिंगल धाव, सिंगलने धाव फलक पुढे जाईल. 2 चेंडूच अजून खेळणे शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ ड्रॉईच्या रूपाने गेलाय सिंगल साठी. 1 धाव, धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू कासमचा. रितेश राणेसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, चांगली फिल्डिंग. 14, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. 12 चेंडूने आता धावांची गरज आहे 15. अप्पा आला नवीन गोलंदाजी मार्क वरती आणि 14 धाबा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 15 धाबा. काय या 15 धावांचा पाठलाग होईल का? एक बाउंड्री पार करावी लागणार आहे. काय ती बाउंड्री पार करण्याचा योग येईल का? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगानं धाव घेतली आहे. धाव घेतल्यानंतर कंप्लीट सुद्धा केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल रन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने आला होता. चांगली फिल्डिंग रोहितची. रोहितने चेंडूला अडवलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा धावून पूर्ण केली जाते. सलामीची जोडी पूर्णपणे बदलली आहे. ना रॉनी आलाय, ना महेश आलाय. निशांत पिलाने ऍज युजल पहिल्या मॅच प्रमाणे या वेळेला ओपनर म्हणून आलाय आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या दिशेने येतोय. रितेश पुन्हा एकदा गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेलाय. वेगाने निघून जात असताना चेंडू होतोय सीमारेखा पार. चौकार. एकवीस 3. अप्पा यावेळेला रितेश साठी
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक चौकार आल्यानंतर कॉन्फिडन्स बळावलाय आणि आता 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. सामना आवाक्यामध्ये ओपनिंग बदलल्यानंतर रिझल्ट सुद्धा बदलतोय. निशांत पिलाने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून गेलाय. काय हा चेंडू सीमारेखा पार डायरेक्टली गेलाय की अगोदर टप्पा पडलाय. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. अजूनही 3 धाबांची गरज. 7 मध्ये 3. सामना अगदी सोपा केलाय टीम आशिष इलेव्हनच्या दोन्ही बॅटर्सने. रितेश राणेने ज्या प्रकारची सुरुवात चौकारांची आतिषबाजी केली, त्याचबरोबर निशांत पेलाने वडाने ज्या प्रकारे हा चौकार लगावलाय, त्याला पाहता आता या मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे. रितेश राणे समोर पुन्हा एकदा निशांत पेलाने सज्ज होतील. अटॅकिंग फील्ड लगावण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण फक्त आता 3चा फासला आहे. या ओहो, पॅडल स्वीप आणि हा चेंडू डायरेक्टली गेला बाउंड्री बाहेर, थेट आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद. आणि आता नवीन बॅटर मैदानात जाईल, जो आहे मॅन इन फॉर्म महेश वावाळ. सहा मध्ये 3 ओव्हर झाली आहे. चला, शेवटचे 6 चेंडू 3 धावांची गरज. रितेश ऑन स्ट्राईक. तीन धावांची गरज आहे. दोन्ही संघ तयार राहा. आगाशी, जीवदानी माऊली, दोन्ही संघ तयार राहायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. होळकरने चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि आता 5 मध्ये 2. आकाशी संघ, आपण सुद्धा तयार राहा. जोधानी माऊलीला फिल्डिंग करायची, आकाशीला बॅटिंग करायची. क्लीन बोल्ड. मोहितने मात्र प्रभावित केलंय आणि या मॅच मध्ये पलवटर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुद्धा केली आहे. 4 मध्ये 2 आणि अखेरकार आशिष पाटील रॉनीला मैदानात यावं लागतंय. सत्तावीस धाबा धावपलक्यावरती आहेत. 29चा पाठलाग करत असताना हे चित्र स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आशिष शेलांच्या माध्यमातून आशिष पाटील, रॉनी यावेळेला स्ट्राईक एंड वरती, मोहित म्हणजेच खंद्री यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. ड्राईव्ह, अफलातून ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार आणि दुसरा कॉलिंग होणारा संघ